क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। घरफोडी व जबरी चोरीतील आरोपी जेरबंद। 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सातपूर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत घरफोडी, चोरी तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणणे व संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध घालणे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काडे व सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी गुन्हे शोध पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या। गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील आरोपी राहुल मारुती इंगडे वय 32 राहणार अशोकनगर सातपूर याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या 2 गुन्ह्यांची कबुली दिली। या गुन्ह्यांमधील एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तुषार देसले करीत आहेत। दरम्यान 15 जून रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातही सातपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत रोहन छबुलाल वाघ वय 20 राहणार श्रमिक नगर सातपूर याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून गुन्ह्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक खरपडे करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार तुषार देसले, दीपक खरपडे, सचिन तुपले तसेच पोलीस अंमलदार सचिन आजबे, सोनू खाडे, अमोल मोरे आणि योगेश्वर गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। सातपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली असून गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झालाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।